दूधसागर धबधब्याने घेतले आहे आता रुद्र रूप। पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या डोंगरात कर्नाटकातील कुळेशी या गावातून ओसरत गोवा राज्यात फेसाळत कोसळणाऱ्या दूधसागर धबधब्याने आता रुद्र रूप धारण केले आहे। तर एकेकाळी दूधसागर धबधबा पाहण्यासाठी पावसाळ्यात दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक दूधसागर धबधबा पाहण्यासाठी येत होते, पण आता दूधसागर धबधब्यावर लोह मार्गावरून चालत किंवा रेल्वेमधून उतरून धबधब्यापाशी जाण्यास रेल्वे विभागाने बंदी घातल्याने बरेच पर्यटक रेल्वेमधून जात असताना दूधसागर पाहण्याचा आनंद घेत आहेत। तर धबधबा पाहत असतानाच आपल्या मोबाईल मध्ये सदर धबधब्याचे चित्रफिती घेत आहेत। तर सदर धबधबा पाहण्यासाठी कर्नाटक राज्यातून जरी बंदी असली तरी गोवा राज्यातून प्रत्येक पर्यटकाला प्रत्येकी 750 रुपये घेऊन 13 किलोमीटर पायी चालत दूधसागर धबधब्यापाशी जाण्यास सोडत असून याचा आनंद ही पर्यटक लुटत आहे। तर नुकतेच दूधसागर धबधबा पाहण्यासाठी हुबळी तसेच बेंगलोर व म्हैसूर विभागाच्या DRM तसेच रेल्वे अधिकाऱ्यांनी जाऊन दूधसागर धबधब्याची पाहणी केली आहे। दूधसागर धबधबा आहे हा जगप्रसिद्ध दूधसागर धबधबा आहे। हा जो कर्नाटकातून कुळेशी नामक गावातून वरून जो कर्नाटकातील कुळेशी नावातून पडतोय आणि हा गोवा हाती जो पडत आहे दूधसागरचं जे रुद्र रूप आहे, जे पश्चिम घाटातील दूधसागर आहे त्याचं एक रुद्र रूप तुम्हाला पाहायला मिळणार आहे। इतका सुंदर धबधबा आहे, पण काही वर्षापासून हा दूधसागर धबधबा पर्यटकांना इकडे या ठिकाणी थांबून बघण्यासाठी बंदी घातण्यात आलेली आहे। तर फक्त जे ट्रेनमधून जाताना किंवा येताना या भागातून गोव्याला, कर्नाटकातून गोव्याला किंवा गोव्यातून कर्नाटकात जाताना या भागातून पर्यटकांना ट्रेनमधनं फक्त हा बघता येतोय। तर पूर्वी काळी एक टाइमला हा चालू असताना इकडे हजारोच्या संख्येने पर्यटक येत होते। पर्यटक आल्यामुळे या भागातले स्थानिक कॅसरलाग म्हणा किंवा आसपासच्या भागात तेवढा त्यांना रोजगार मिळत होता। पूर्वी रोजगारासाठी गोवा किंवा अन्य ठिकाणी जावे लागत नव्हते, तर या ठिकाणी रोजगार उपलब्ध होतो। तर बरेचसे टुरिस्ट ते देशाविदेशातून कॅसरलागमध्ये येत होते, त्या ठिकाणवरनं ट्रेनद्वारे कोण चालत इकडे दूधसागर पाहणीसाठी येत होते आणि त्यानंतर रोजगार उपलब्ध होत होता। पण काही वर्षानंतर इकडे बरेच जण आल्यानंतर इकडे दंगा करत होते, कोण दारू पिऊन ट्रेनच्या ग्लासापुढे असं होत असल्याने रेल्वे विभागाने या धबधब्यावर कायमस्वरूपी बंदी घातली। त्यामुळे हा दूधसागर धबधबा तेव्हापासून सर्व नागरिकांना, पर्यटकांना बंद करण्यात आला आहे। परंतु अजूनही इतकी मागणी होते की हा दूधसागर धबधबा चालू व्हायसाठी अजूनही इतकी मागणी होत आहे की दूधसागर धबधबा चालू व्हावा, कारण हा पावसाळ्यात फक्त 3 ते 4 महिने वाहणारा धबधबा आहे। तर ह्याचा दृश्य पावसाळ्यात पाहू शकतो, त्यासाठी हा धबधबा चालू करण्याची मागणी या ठिकाणी सर्व पर्यटक वर्गातून होत आहे। तर रेल्वे विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन काहीतरी इकडे सुविधा करून काहीतरी थोडीफार जे ट्रेनमध्ये येईल ते डबे, काही डबे सोडून त्याला तिकीट अनाऊन्स करून काहीतरी सुरू करण्याची मागणी इकडे पर्यटकांनी केलेली आहे।